तर बघू शकता तिथे प्रतापगड दिसतोय तुम्हाला. तर मागे बघू शकता आम्ही राहिलेली लॉजिंग आहे आणि लॉजिंग थोड्याच दिवसात किल्ला दुरुस्त होईल आणि एकदम मस्त तटबंदी बुरुज वगैरे आपल्याला बघायला भेट. उटगीದಿಂದ ಪ್ರತಾಪಗಡ ಬಂದಿದ್ದೇವೆ ನಾವು. ಸಾಯಸರು ವಿಜಾಪುರದಿಂದ ವಾಯುಮಾर्गे अफजल खान ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದ. आम्ही शॉर्टकट घेतलेला आहे. माझ्या रिस्कवर आकाश भेटतोय पण मी नेतोय. सो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आहोत आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी. तर आज आम्ही प्रतापगडला जाणार आहोत आणि एक्सप्लोअर करणार आहोत प्रतापगड. तर चला आज इथून रूमवरूनच आजचा व्लॉग स्टार्ट होतोय. मागे आकाश आहे आणि ही आमची रूम आहे जी की आपल्याला 800 रुपयामध्ये पडलेली होती. काल आम्ही 7:30 वाजता ही रूम घेतलेली आणि 9चं चेकआउट आहे आणि 9ला इथून बस आहे प्रतापगडवरती जाण्यासाठी. तर बघू शकता ही रूम आहे. 3 चार्जिंग स्लॉट आहेत आणि आरसा वगैरे आहे, फॅन आहे आणि हे वॉशरूम बाथरूम आहे. तर तुम्हाला रूमचा कॉन्टॅक्ट नंबर दाखवतो खाली गेल्यानंतर आणि समोरचा व्ह्यू दाखवतो. तर इकडं बघू शकता रूमच्या खिडकीमधून हा व्ह्यू दिसतो. इकडे बसेस थांबतात. हा वाडा, हा गाव आहे. तर समोरून याच रूमच्या समोरच्या बाजूला गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रतापगड किल्ला दिसतो, तोही तुम्हाला दाखवून देतो. तर चला. सो गायस, तर बघू शकता तिथे प्रतापगड दिसतोय तुम्हाला. तिथेच आम्हाला जायचं आहे. तर रस्ता खूप लांबून फिरत फिरत जातो. मधला रस्ता पण आहे. मी पण एकदा मधल्या रस्त्याने उतरलेलो होतो. पण आता बसनेच आम्ही जाणार आहोत. तुम्हाला दाखवतो कसं जायचं इझिली. तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी वाडा या गावात कुठून पण येऊ शकता. बसेस असतात मुंबई ठाणेच्या. तर महाबळेश्वरहून इकडे येऊ शकता. तर चला बघूया काय काय होतं. नाश्ता वगैरे करूया. सो गायस, तर आम्ही नाश्त्याला पुरी भाजी आणि मिसळ घेतलेली आहे. तर मिसळ 60 रुपये पुरी भाजी 70 रुपयेचा रेट आहे. तर एकदम मस्त स्टेट आहे. तुम्ही करू शकता इथे नाश्ता वगैरे. तर काल जेवण पण आम्ही इथेच केलं. तर नाश्ता करूया आणि जाऊया प्रतापगड बघण्यासाठी. सो गायस, तर नाश्ता झालेला आहे मागच्या अनुशंकर हॉटेलमध्ये. तर काल ही बस होती, मला वाटलं पंढरपूरची बस होती. तर अक्कलकोट महाडची बस होती जे की आम्हाला सातारा गेलं देवाला रावणीने सातारामधून 2:30 वाजता भेटली ती महाडची बस. तर तुम्ही त्या बस येऊ शकता आणि संध्याकाळी इथे मुक्काम करून प्रतापगड पाहून पुढे जाऊ शकता. तर बघूया आता आपली इकडची कितीची बस येते वरती जायला गडावरती. तर सो गायस, तर मागे बघू शकता आम्ही राहिलेली लॉजिंग आहे आणि लॉजिंगचा हा कॉन्टॅक्ट आहे बघू शकता. तर इथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता जेव्हा तुम्हाला यायची गरज पडेल तेव्हा. तर मी नाश्ता करण्याच्या नादामध्ये विसरून गेलो तुम्हाला सांगायचं. तर समोर प्रतापगड आहे आणि आम्हाला जायचं आहे. बस आहे 9 वाजता. तर बघूया बस किती वाजता येते. 8:41 टाईम झालेला आहे. कंप्लीट 9 वाजता येते असं लॉजवाल्याने सांगितलं आहे आम्हाला. तर बघूया अजून एक 20 मिनिट वाट बघूया. सो गायस, तर आम्ही थोडे सिनेमॅटिक्स घ्यायला ट्राय करतोय. तर आकाशला शिकवतोय मी सिनेमॅटिक्स. तर बघू शकता आम्ही वॉल सिनेमॅटिक्स घेतोय. तर एडिटिंग केल्यानंतर कसं दिसतं बघू. सो गायस, तर महाबळेश्वरून प्रतापगडची बस आलेली आहे. तर टाईम 9, 9:15 9 वाजून 8 वाजता बस आलेली आहे. तर बघू शकता इकडे आपल्याला जायचं आहे आता. तर बघूया किती वेळात आपल्याला गडावरती पोहोचते बस. तर चला. पश्चिम घाटाच्या खडतर पर्वतरांगामध्ये उभा असलेला प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा प्रतीक आहे. हा किल्ला महाबळेश्वरपासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर आहे. इतिहासप्रेमी, साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमीसाठी हे ठिकाण नक्कीच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सो गायस, तर 12 मिनिटात आपण येऊन गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. तर बघू शकता ग्रामस्थ मंडळ किल्ले प्रतापगड सहर्ष स्वागत करत आहे आणि तुम्हाला इथे गाईड वगैरे भेटून जातील आणि हॉटेल्स वगैरे आहेत नाश्ता करण्यासाठी. तर चला, आपली दुसरी वेळ आहे प्रतापगडची. तर आकाशची पहिलीच वेळ आहे. बघूया प्रतापगड एक्सप्लोअर करूया.
प्रथम दरवाजाजवळती आलेलो आहे. इथे तिकीट वगैरे असतं एकेका वेळेस, तर बघूया आहे की नाही तिकीट. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1656 मध्ये हा किल्ला बांधला. मराठा इतिहासातील अनेक महत्त्वाचे प्रसंग या किल्ल्याने पाहिले आहेत. किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि मजबूत बांधणी त्याच्या सामरिक महत्त्वाची साक्ष देते. उंच शिखरावर उभा असलेला हा किल्ला सभोवतालच्या दऱ्याखोऱ्या व नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर खाली चुना रगडायचं काम चालू होतं पायरीच्या पायथ्याशी, पहिल्या पायरीजवळ, आणि इकडे काम पण चालू आहे तर जोरात. तर थोड्याच दिवसात किल्ला दुरुस्त होईल आणि एकदम मस्त तटबंदी बुरुज वगैरे आपल्याला बघायला भेटतील. आणि इकडे किल्ल्याचा बुरुज आहे, तर मेन बुरुजाकडे चाललो आहे आपण, जो की प्रतापगडचा मेन बुरुज. प्रतापगड ह्या बुरुजावरूनच ओळखला जातो, तर त्याच बुरुजाकडे आपण चाललो आहे. तर चला. किल्ल्याचे उद्दिष्ट पार घाटाचे संरक्षण करणे आणि नीरा व कोयना नद्यावर नियंत्रण ठेवणे होते. परंतु प्रतापगडच्या खऱ्या ऐतिहासिक महत्त्वाची ओळख 10 नोव्हेंबर 1659 रोजी झाली. याच दिवशी या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात ऐतिहासिक युद्ध घडले. प्रतापगड बंदी देऊ नऊ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಆಕಾಶನ ಬಂದಾನ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಾಪ್ಗಢ ಮ್ಯಾಗ ಅಫ್ಜಲ್ ಖಾನ್ ಹೊಡೆದಿರು, ಸಾಯಿಸಿರು. ವಿಜಾಪುರದಿಂದ ವಾಯಿ ಮಾರಿಗೆ ಅಫ್ಜಲ್ ಖಾನ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದ, ಗೊತ್ತೇ ಇರಬೇಕು. ಬರವಾಳ ಗಾಂಜಿ, ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಗಾಂಜಿ, ಅವನು 60 ಹೆಣ್ತಿದ್ರಿದ್ರು, ಅವ್ರಿಗೆ ಹೊಡೆದು ಕೊಂದು ಬಂದಿದ್ದ. ಇಲ್ಲಿ ತಾನು ಸಾಯ್ದ, ಪಾಪ ಮಾಡಿ ಸುಳಿ ಮಗ. ಆಯ್ತು ಇಷ್ಟೇ ರೀ. अफजल खान हा विजापूर सुलतानशाहीचा एक बलाढ्य सरदार होता. त्याने मराठ्यांना संपवण्याच्या उद्देशाने मोठ्या फौजेसह प्रतापगडावर चाल केली. मात्र शिवाजी महाराज यांनी कुशाग्र बुद्धी आणि उत्कृष्ट युद्धनीतीच्या जोरावर अफजल खानाचा पराभव केला. या विजयामुळे मराठ्याचे साम्राज्य अधिक मजबूत झाले. या लढाईनंतर शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली. आजही प्रतापगडाचा प्रत्येक दगड त्या शौर्याची साक्ष देतो. सो गायस, तर आपण भवानी माता मंदिरच्या इथे दर्शन घेतलेलं आहोत. तिथे तुम्हाला भवानी मातेचं मूर्ती आणि स्फटिकचं शिवलिंग दिसेल आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार दिसेल, ज्या तलवारीने हंबीरराव मोहिते यांनी एका दिवसात 700 सैनिक मारलेले होते. तर ती तलवार तुम्हाला बघायला भेटेल आणि तोफेचा गोळा एक आहे तो बघायला भेटेल. आणि इथे पोलादाची तोफे हत्यारं बघू शकता, तर लहान तोफा वगैरे आहेत. हा तर बघू शकता मंदिर आहे इकडे. तर अजून एक मंदिर आहे, तिथं दर्शन घ्यायचं आपल्याला, तर तुम्ही येऊ शकता. एकदम मस्तपैकी मंदिरात चांदीचा गाभारा आहे, तुम्हाला बघायला भेटेल. तर चला. सो गाईस, तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे आलेलो आहोत, स्मारकाकडे. तर तिकडे केदारेश मंदिर वगैरे आहे, तिकडे न जाता, कारण तिकडे एक गाईडने त्यांचे टुरिस्ट घेऊन गेलेलं आहे, पण सारखं त्यांच्या मागं जाणं हे बरोबर नाही. त्यांनी बघत थांबणार, मग आपण वेळ त्यांच्या मागे थांबणार. आपल्याला वेळ कमी आहे म्हणून आपण स्मारकाकडे आलेलो आहोत. तर समोर बघू शकता. सो गायस, तर मागे जे स्मारक बघत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं, याचं उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1947 साली केलं होतं. तर 30 नोव्हेंबर 1947 रोजी उद्घाटन झालेलं होतं. तर थोडासा लँग्वेज बॅरियर येतोय, कारण सोबत आकाश आहे, त्यासोबत मी कन्नड बोलतो आणि मी मराठी, आणि भेटले की कोण त्यांच्यासोबत तर हिंदी, तर जी बोळाना झाले तर काय सो तर चला बघूया अजून राहिलेला. आणि इथं खूप सारं डेव्हलप केलं. जेव्हा मी आलतो 11वी का 12वी नंतर आलेलो मी, तर तेव्हा एवढं डेव्हलप नव्हतं. इथं गार्डन वगैरे बनवले, तर फुले वले झाडं लावलेत मस्तपैकी. एकदम बघू शकता तुम्ही फुलांची झाडे वगैरे एकदम फुले लागलेली आहेत. तर सो गायस, तर आम्ही इकडे स्मारकाजवळून शेवटच्या बुरुजाकडे आलेलो आहोत. तिकडून पण रस्ता येतो, तिकडून खाली उतरून इकडे येऊ शकता. इकडून परत तिकडे रस्ता आहे, तिकडे खाली.
भवानी मातेच्या मंदिराजवळ तुम्ही पोहोचू शकता खाली उतरण्यासाठी. आणि इकडून आम्हाला आता बघू शकता इकडून रायगडला जायचे तर रायगड किल्ला इकडं आहे. महाडला जायचं तर महाडवरून रायगडला, तर रायगडला आपण आज मुक्काम करणार नाही आहोत, आपण हरिहरेश्वरला जायचं आहे आज. तर बघू शकता हा असा व्ह्यू आहे. प्रतापगड किल्ला हा लढाऊ स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्यात मिसळलेले त्याचे भक्कम बांधकाम आजही अभिमानाने उभे आहे. किल्ला 2 प्रमुख भागात विभागलेला आहे. प्रत्येक भागाला वेगळी संरक्षणात्मक भूमिका होती. समुद्रसपाटीपासून सुमारे 1080 मीटर उंचीवर बसलेला वरील किल्ला एक महत्त्वाचा पहारा आणि संरक्षण बिंदू होता. मजबूत बुरुज आणि भक्कम तटबंदी यामुळे लांबवरचा प्रवेश सहज दिसत असे. त्यामुळे शत्रूंची हालचाल ओळखणे सोपे होत असे. आजही या ठिकाणाहून सह्याद्रीच्या पर्वतराजीचे मनमोहक दृश्य दिसते. इतिहासप्रेमी आणि प्रवासी येथे येऊन या भव्यतेचा आनंद घेतात. डोंगर उतारावर बसलेला खालचा किल्ला किल्ल्याच्या अंतर्गत भागामध्ये संरक्षण करीत असे. यात अनेक बुरुज व गुप्त मार्ग आणि लपवलेले सुटकेचे मार्ग होते. या भागाच्या अनोख्या रचनेमुळे सैन्याला झटपट हालचाली आणि प्रत्युत्तर देणे सोपे होत असे. लढाईच्या वेळी हा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरला. ಸೊ ಗಾಯ್ಸ್ ನೋಡ್ರಿ ನಾವು ಈಗ ಪ್ರತಾಪ್ಗಢ ನೋಡಿದ್ದೆವು. ಈಗ ಹೊಂಟಿದ್ದೆವು ನಾವು ತೆಳಗ ವಾಡ ಊರದಾಗ. ಸೊ ಆಕಾಶಕ್ಕೆ ಹ್ಯಾಂಗೆ ಅನಿಸ್ತು ಕೇಳೋನು. ಇಂದ पहिला डेस्टिनेशन ನಾವು विजिट ಮಾಡ್ಯಾನ. हँग तर काय जबरदस्त आहे. सगळं फोर्ट बघितलं, सगळीकडे चारी बाजूने पॅक बांधलेलं आहे. अफजल खान आणि इथं शिवराजांचं फोर्टवर आक्रमण केलं होतं आणि जे शिवराज महाराज होते अफजल खानला इथंच मारले होते. सो गाईज तुम्ही जाता जाता सर्व बघत जावा. भवानी मातेच्या मंदिराजवळून केदारेश्वर मंदिर बघून शिवाजी महाराजांचं स्मारक म्हणून तिकडून खालून येऊ शकता तुम्ही. पूर्ण खाली जायला तुम्हाला तिथे पायऱ्या भेटून जातात, तुम्ही खाली जाऊ शकता. तर आम्ही स्किप केलं म्हणून आम्हाला डबल चालत यावं लागलं. तर चला जाऊया आता खाली, भेटूया वाड्यामध्ये. सो गायस तर आम्ही स्ट्रॉबेरी घेतल्यात एकदम स्वस्तमध्ये. महाबळेश्वरमध्ये महाग असतात आणि ते स्वस्तात, कारण शेतकऱ्याकडून विकायला आले असते. डायरेक्ट 50 रुपयाला डब्बा भेटलेला आहे. तर बघू शकता 2 आम्ही घेतलेले आहेत खायला आणि राहिलेले हे 3, 6 आहेत. तर 7, 8 आलते. हा सो गाईस तर वरच्या पार्किंगला बस थांबत नाही, गर्दी झालेली आहे. तर खालच्या पार्किंगला सांगितले, बघूया आता कुठे खालचं पार्किंग आहे. सो तर आज संडे असल्यामुळे गर्दी आहे. तर स्कूलच्या ट्रिपा वगैरे भरपूर येतात तिकडे. तर रायगडला थोडीफार गर्दी कमी असते, कारण तिकडं रूटवर पडत नाही तो रायगड, दुसरीकडे येतो. तर बघूया आता खालचं पार्किंग कुठे कुठे शेंगा विकतात, काय विकतात. तर आय थिंक इकडे रस्ताच आहे, तर इथे कुठे बस थांबणार नाही. इल्लेनिंदर तिरಬೇಕು. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही पैसा लागत नाही. सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा आमच्यासारख्या युवा यूट्यूबरला आणि ट्रॅव्हलरला. हो गाय, रस्त्याने चालून दमलाव. तर इथे पुढं समोर रस्ता आहे आणि आम्ही शॉर्टकट घेतलेला आहे. माझ्या रिस्कवर आकाश भेटतोय, पण मी नेतोय त्याला शॉर्टकटने. तर चला बघूया काय होतं ते आज. हे मला आडवा रस्त्यातून नेत आहेत. बघू काय काय होतं नेमकं. कुठं कोणतं प्राणी रोहितला घेऊन जात आहे. मास्क तर काढूया. चल इथे ह्याला शेर घेऊन जाणार आहे. आता बस चुकून आता नवीन रस्ता शोधत आहेत आपण. बघू कुठं रस्ता निघतंय कुठं नाही, नाहीतर आपण इथंच फसून राहू शकतो. वास्को द गामाचा दुसरा भाऊ रोहित कसा आहे. वास्को दे गामा
ते ह्यांनी 12 शोधला, बट ह्यांनी जे आपण आलतो ते लॉर्डच्या वाडा शोधत आहे. सो गाईस, तर आपण शॉर्टकट घेऊन चांगलं केलेलं आहे, कारण रस्ता जरा व्यवस्थित आहे. तर बघू शकता एकदम ॲडव्हेंचर करतो आहे आम्ही. तर हाच ट्रेकिंगचा मजा असतो, कारण उन्हात रस्त्याने चालत जाण्यापेक्षा जंगलातून आम्ही झाडीतून सावलीतून चालत चाललो हे आम्हाला चांगलं वाटतंय. कारण याच्या आधी पण मी इथून गेलोय तर नाही आणि आकाशच्या ते अजिबात माहित नाही आम्हाला. आकाशच्या किडे उठत आहेत, त्याला वाटते मी कुठं तर नेऊन चुकवतोय. रांटले माझ्या रिस्कवर, नेतोय सांभाळून त्याला, सोडले त्याला घरून माझ्या विश्वास. तर चला. सो गायज, आम्ही तर गावात शिरलो, तर गावाच्या घराघरातून आलो. कुणीकडे रस्ता? सो गायज, तर कसं बसा आपण मधल्या रस्त्याने येऊन पोचलो हॉटेलला. तर आता इथून जेवण करूनच आम्ही महाडसाठी निघणार आहोत. तर व्हेज थाळी मागवलेली 150 रुपयाला, तुम्हाला थाळी आल्यावर दाखवतो. तर आम्ही निघताना बस आली, तुम्ही 12 वाजेपर्यंत बसची वाट बघू शकता. 11, 11:30 बस काय तर बघू शकता की बस परत आलेली आहे. आम्ही येऊन बसण्याच्या आत तर खेळलेला बसमधून. सो तर बघूया, जेवण करून निघूया. सो गाईज, तर जेवण आलेलं आहे. तर जेवण पण एक नंबर क्वालिटी आहे. तर मटरची भाजी आणि उसळची आमटी, भात, कांदा, लोणचं आहे. सो जेवण करतो आणि इथून निघतो आपण महाडला. बघूया बस किती वाजता आहे. तर चला. सो गाईज, तर आपण जेवण केलं, एकदम फर्स्ट क्लास जेवण होतं. तर 150 रुपयेवाली थाळी घेतलेली, 100 रुपये 180 सांगितलं आधी, नंतर 150 म्हटलं. तर आता आम्ही आमची बॅगा घेतोय आणि हा व्लॉग मी इथंच संपवतोय. इथूनच आम्ही महाडला निघतोय. तो व्लॉग कंटिन्यू करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये पुढच्या पार्टमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आमच्या जर्नीला. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.